नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. GNPA म्हणजेच जनशेप प्राधिकरण यांच्यामार्फत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे जनशेप प्राधिकरण GNPA म्हणजेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट पर्सनल सेक्शनमधून यानुसार सरळ मुलाखत जी आहे ती घेतली जाणार आहे. पदे पाहू शकता कंत्राटी पद्धतीने फॉर एंगेजमेंट ऑन फॉलोइंग पोस्ट ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस. पहिलं पद आहे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह एक जागा. यानंतर HR एक्झिक्युटिव्हसाठी 2 आहेत. हिंदी टायपिस्ट कम ट्रान्सलेटरसाठी 2 जागा आहेत. याच्यामध्ये कॅन्डिडेट्स फुलफिलिंग फॉलोइंग क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स अँड एज क्रायटेरिया आर कन्सिडर्ड एलिजिबल फॉर द फर्दर सिलेक्शन प्रोसेस. यामध्ये पाहू शकता पहिलं पद जे आहे शैक्षणिक पात्रता मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ऑन कॉन्ट्रॅक्टसाठी शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन पब्लिक रिलेशन्स जर्नलिझम फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन ॲज पर एक्सटेंट रूल्स एक्सलंट रिटन अँड वर्बल इंग्लिश लँग्वेज कम्युनिकेशन स्किल्स अँड अंडरस्टँडिंग ऑफ द रिजनल लँग्वेजेस मराठी आणि हिंदी. यानंतर प्रोफिशियन्सी इन रायटिंग ऑल फॉर्मॅट कंटेंट प्रेस रिलीज सोशल मीडिया कॉपीज ऑथर्ड आर्टिकल्स एक्सेट्रा. चौथं पद आहे चौथ्यासाठी आहे शैक्षणिक पात्रता क्रिएटिव्ह अँड स्ट्रॅटेजिक थिंकिंग टू प्लॅन एक्झिक्युटिव्ह इफेक्टिव्ह RR प्लान्स. म्हणजे ही जी एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ती देण्यात आलेली आहे. चेक केलं जाऊ शकतं. अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता. दुसरं पद आहे HR एक्झिक्युटिव्ह कॉन्ट्रॅक्ट बेसिस 2 पदे शैक्षणिक पात्रता 2 इयर फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन ह्युमन रिसोर्स पर्सनल मॅनेजमेंट लेबरल लॉज रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशनमधून आणि मिनिमम 3 ते 5 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आवश्यक आहे. HR जर्नलिस्ट रोल लार्ज स्केल पब्लिक प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशनमधून. याचबरोबर प्रोफिशियन्सी इन MS ऑफिस सूट ड्राफ्टिंग लेटर्स अँड करस्पॉन्डन्स आवश्यक आहे. त्याचबरोबर एक्सपिरियन्स इन पेरोल प्रोसेसिंग टॅक्सेशन एक्सपिरियन्स इन वर्किंग गव्हर्नमेंट PSF सेटअप नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज आवश्यक आहे. तिसरं पद आहे हिंदी टायपिस्ट कम ट्रान्सलेटर ऑन कॉन्ट्रॅक्ट 2 पदे आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता एनी डिग्री फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन विथ हिंदी ॲज सब्जेक्ट अँड इंग्लिश ॲज मीडियम ॲज एक्झामिनेशन वाईस वर्सा. दुसरी शैक्षणिक पात्रता आहे टायपिंग स्पीड ऑफ 25 वर्ड पर मिनिट अँड अबव बोथ हिंदी अँड इंग्लिश इज मस्ट. एक्सपिरियन्स ऑफ द ट्रान्सलेशन वर्क फ्रॉम हिंदी टू इंग्लिश. डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे डिप्लोमा इन ट्रान्सलेशन वुड बी प्रिफर्ड. नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज अँड टायपिंग स्पीड ऑफ 20 वर्ड पर मिनिट. त्याचबरोबर प्रिपरेशन ऑफ वर्ड फाईल्स एक्सेल शीट्स अँड पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन इन बोथ हिंदी अँड इंग्लिश आवश्यक आहे. चेक केलं जाऊ शकतं. जी कॅन्डिडेट्स मस्ट प्रोसेस एसेन्शियल क्वालिफिकेशन मेन्शन अगेन्स्ट द पोस्ट कॅन्डिडेट नॉट प्रोसेसिंग सर्टिफिकेट ऑफ एसेन्शियल क्वालिफिकेशन विल नॉट बी एलिजिबल. मिनिमम आणि मॅक्सिमम एज पाहू शकता 1 मे 2024 रोजी कमीत कमी वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असू शकतं. त्याचबरोबर पात्रता सिलेक्शन प्रोसेस देण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने सिलेक्शन केलं जाईल उमेदवारांचं याबद्दलची माहिती चेक केली जाऊ शकते. वॉक इन इंटरव्ह्यू पाहू शकता मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ऑन कॉन्ट्रॅक्टसाठी 28 मे 2024 रोजी. त्याचबरोबर HR एक्झिक्युटिव्ह ऑन कॉन्ट्रॅक्टसाठी 29 मे 2024 रोजी असणार आहे. त्याचबरोबर हिंदी टायपिस्ट कम ट्रान्सलेटर ऑन कॉन्ट्रॅक्टसाठी 30 मे 2024 रोजी ही मुलाखत घेतली जाईल. 28, 29 आणि 30 मे 2024 रोजी मुलाखत घेतल्या जाणार आहेत. अशा पद्धतीने ही जी भरती आहे या भरतीसाठी तुम्ही मुलाखतीसाठी हजर राहू शकता. त्याचबरोबर जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा तुमच्यावर असणे आवश्यक आहे अप्लाय करताना. अशा पद्धतीने ही जी भरती आहे या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. ऑफलाईन पद्धतीने जी मुलाखत आहे त्या मुलाखतीसाठी हजर राहू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.